नमस्कार मंडळी. तर आज करतोय आपण रेडीमेड पिझ्झा बेसपासून पिझ्झा. तर खूप सोपं आहे, काही अवघड नाही. तर त्यासाठी मी भाज्या घेतल्यात, शिमला मिरची, टोमॅटो आणि कांदा. बस मी 3च भाज्या घेतल्यात. ते स्वच्छ धुवून मी कापून घेते. जसे पाहिजे तसे आपल्याला काप करायचे आहेत. तर मी थोडे मिडियमच करून घेतलेत. तर बाहेर जर पिझ्झा खायला गेलो तर ह्याच पिझ्झ्याची भरपूर किंमत आहे आणि तेही पोटभरीचं नाही. त्यापेक्षा आपण घरीच करून खाल्लेलं बरं असं मला वाटतं. तर मी आज 4 पिझ्झे बनवून घेणार आहे. मी 4 बेस आणलेले आहेत विकत आणि घरीच आपण पिझ्झा तयार करू. तर चला, मी कांदे, टोमॅटो आणि शिमला मिरची कापून घेऊया. पाहिजे तसे तुकडे आपण करून घेऊया. ज्यांना मिडियम पाहिजे असेल त्यांनी मिडियम करा, ज्यांना बारीक पाहिजे असतील जरा त्यांनी बारीक केलं तरी चालेल. ज्यांना मशरूम आवडतं त्यांनी मशरूमची भाजी जरी इथं उपयोगात आणली तरी चालेल. म्हणजे आवडीप्रमाणे भाजी आपल्या असेल तरी चालेल. तर मी एक एक करून कांदा मोकळा करून घेते, पाकळ्या वेगवेगळ्या करून घेते. हा पिझ्झा आपण बाहेर काढू. हे पहा, मी पहिले पिझ्झे 2 भरून घेते. तर हा आहे ओरेगॅनो. ओरेगानो घ्यायचं आहे, थोडंसं मीठ घ्यायचं आहे आपल्याला, थोडंसं लाल तिखटही घ्यायचं आहे आणि पिझ्झा. तर हे माझं मीठ संपलं होतं म्हणून मी मीठ काढून घेतले. तर बेस घेतला एक पिझ्झाचा आणि आता आपल्याला पहिल्यांदा लावायचे टोमॅटो सॉस 2 चमचे. त्याच्या आपल्याला भाज्या हव्या तशा आपल्याला आकार देऊन टाकायच्या. त्याच्यावर थोडंसं चवीप्रमाणे मीठ टाकले, 2 चिमूट तिखट टाकले, लाल मिरची पावडर आणि ओरेगॅनो. त्याच्यानंतर आपल्याला पाहिजे तेवढं चीज टाकायचं आहे आपल्याला. तर एक भरून झाला आहे आणि दुसरा भराय घेतला आहे मी. तर दुसराही मी त्याच पद्धतीनं भरून घेते. भरपूर चीज टाकायचे आपल्याला आणि 2 हे पण भरून घेते. तर 4चे 4 आपले भरून झालेत. आता एका कढईमध्ये मी मीठ टाकलं आहे साधारण 3 मुठी आणि ते गरम करायला ठेवले आणि त्याच्यावर एक वाटीही ठेवली. एका भांड्याला मी बटर लावून घेतले थोडंसं, पिझ्झा चिकटू नये म्हणून. जर्मनचं भांडं आहे ते पातळ आणि त्याच्यावर पिझ्झा ठेवून मी त्याला झाकण लावून घेतले आणि हा जो तव्यावर ठेवलेला आहे त्याच्यात मी मीठ टाकलेलं नाही, तसंच भांडं ठेवून दिलेलं आहे आणि दोन्ही झाकून ठेवलेत 13 ते 14 मिनिट. आणि गॅस अगदी बारीक आहे. बारीकपेक्षा किंचित थोडासा मोठा करायचा, मिडियम पण नाही करायचा. आणि 13 ते 14 मिनटानंतर आपले हे दोन्ही पिझ्झे तयार झालेत. बघा, खूप सुंदर पिझ्झे तयार झालेत. अगदी चीजही वितळलं आहे, पूर्ण वितळून गेलेलं आहे, मेल्ट झालेलं आहे. तर त्याच तव्यामध्ये मी दुसरे पण पिझ्झे ठेवून देते अगदी त्याच पद्धतीने आणि 13 ते 14 मिनिट हे पण आपल्याला असेच ठेवून द्यायचे. तोपर्यंत आपण ह्याला कापून घेऊया. तर मी कापून घेते. खूप सुंदर, खूप टेस्टी पण पिझ्झा लागतो असा. तर एकदा नक्की करा, विकत घेण्यापेक्षा घरचाच, आणि तोही अगदी पोट भरून आणि चविष्ट. तर तुम्ही नेहमी असाच पिझ्झा करून खात जा.